मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी विश्वासानं आपला एक जवळचा सहकारी म्हणून आज या ठिकाणी उद्याच्या विधानसभेचा उमेदवार म्हणून मी या ठिकाणी आपल्याला भेटण्यासाठी आलेलो आहे। मी गेली 30 वर्षाच्या काळामध्ये मगाशी सांगितलं की रात्रीचा दिवस करून 18 तास या तालुक्यातल्या जनतेची सेवा करत असताना मी कधी जात पात पक्ष पार्टी कधी बघितली नाही। येणाऱ्या माणसाची गरज, त्या उपेक्षित लोकांना मदत हीच भूमिका माझी आजपर्यंतच्या काळामध्ये ठेवली। राजकारणाच्या घडामोडीमध्ये गेली 25 वर्ष मी राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता असून या ठिकाणी या भागाचे लोकप्रिय माजी आमदार गणपतराव देशमुख साहेबांना 25 वर्ष अतिशय इमानदारीने त्यांना मदत केली आणि त्यांच्या राजकारणामध्ये आम्ही दोघांनी या तालुक्याच्या विकासाच्या वाटचालीमध्ये सहभाग घेतला। मागच्या 19च्या निवडणुकीमध्ये माननीय आमदार साहेबांनी मला सहकार्य करायची भूमिका ठरवली होती, परंतु दुर्दैवानं तो काही योगायोग आला नाही। त्यानंतर काही तांत्रिक अडचणीमुळे मला मागची निवडणूक लढवता आली नाही आणि म्हणून मी या भागाचे आपले विद्यमान आमदार आहेत सन्माननीय शहाजी बापू पाटील बापूंनाही मी विनंती केली की बापू 5 वर्ष तुम्हाला मी सहकार्य केलेलं आहे आणि या वेळेला या निवडणुकीमध्ये आपणही मला सहकार्य करावं। गेली सातत्याने वर्षभराच्या काळामध्ये मला आमच्या अनेक सहकार्यांनी सांगितलं की आबा तुम्ही सांगोला तालुक्यातल्या जनतेमध्ये जावा, त्यांचा काय आवाज आहे तो जरा ऐका आणि त्या पद्धतीने भविष्य काळातली वाटचाल तुमची असली पाहिजे। गेली 30 वर्ष झालं तुम्ही प्रत्येकाची वकिली करण्यामध्ये तुमचं आयुष्य घालवलं, अनेकांची सेवा केली, परंतु या तालुक्यातल्या जनतेनं मी वाडी वस्तीचा दौरा केला, गावभेट दौरा केला, मला मुंबईच्या मंडळींनी मुंबईला बोलवलं। आपल्या भागातील 10,000 कुटुंब मुंबईला कार्यरत आहेत, त्या सगळ्या मंडळींनी मला बोलवलं, सत्कार केला। त्या तो झाल्या पुण्यातल्या मंडळींनी मला बोलवलं, पुण्यामध्ये सुद्धा 7-8 हजार कुटुंब आपले त्या ठिकाणी आहेत। त्यांनी मला त्या ठिकाणी बोलून सांगितलं आबा आम्ही ज्या वेळेला सुखदुःखाच्या वेळेला गावाकडे येतो, सणासुदीच्या वेळेला गावाकडे येतो, त्यावेळेला तुम्ही अतिशय निरपेक्ष भावनेने आमची सेवा केलेली आहे। या तालुक्यातल्या अनेक मंडळींनी आम्हाला सांगितलं आबा गेली 30 वर्ष तुम्ही दुसऱ्या माणसाचीच वकिली करण्यामध्ये तुमचं आयुष्य घालवलेलं आहे, येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुमच्या चिन्हाचं बटन दाबायची संधी आम्हाला मिळाली तरच आम्ही तुम्हाला मदत करू, अन्यथा कुणाची वकिली करण्यासाठी तुम्ही आला तर आम्ही या वेळेला तुमचं काय ऐकणार नाही। या जनतेचा सुप्त आवाज मी त्या ठिकाणी ऐकला आणि मी राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून काम करत होतो। पक्षाच्या अडचणीमुळे मला कधी निवडणूक लढवता आली नाही आणि म्हणून मी सगळ्या पक्षाचे राजीनामे दिले आणि त्या ठिकाणी माझी अपक्ष उमेदवारी म्हणून गेल्या 2 महिन्यापूर्वी या सांगोला तालुक्यामध्ये जाहीर केली। उमेदवारी जाहीर केल्यानंतर मी शेतकरी कामगार पक्षाचे आमचे 2 सहकारी बाबासाहेब देशमुख आणि अनिकेत देशमुख शेतकरी कामगार पक्षाची काही मंडळी या ठिकाणी असतील, मी त्यांना आवर्जून सांगणार आहे की माझं भाषण जरा तुम्ही अगदी कान लावून या ठिकाणी ऐकावं आणि मग आपला निर्णय भविष्याचा तुम्ही घेण्यात यावा। शेतकरी कामगार पक्षाच्या मंडळींना सांगितलं की बाबा 25 वर्ष आमदार साहेबांनी जे जागतिक रेकॉर्ड केलं त्यामध्ये अतिशय रात्रीचा दिवस करून मी तुमची सेवा करण्याची आणि 25 वर्ष साथ देण्याचं काम केलेलं आहे। मी या वेळेला 30 वर्षातून माझी उमेदवारी जाहीर करतोय तर तुम्ही मला त्या ठिकाणी मदत करावी आणि माझा पैरा फेडावा, अशा पद्धतीची विनंती मी शेतकरी कामगार पक्षाला। दुसरा राहिला आमचा गडी बापू, बापूलाही मी सांगितलं बापू 6 वेळा आपण मागं पुढं गाडी होती, मागच्या वेळेला कशी तरी गाडी बाहेर काढायचा प्रयत्न केला। बापू तुझं 5 वर्षात जरा बरं झालं, चांगलं झालेलं आहे, यावेळेला तू पण बाबा मला मदत कर, अशी बापूलाही हात जोडून विनंती केली। पण लोकशाहीमध्ये आपल्याला प्रत्येकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मताचा आणि लोकशाहीचा अधिकार दिलेला आहे। आमच्या 2 सहकारी मला ऐकतील असं वाटत होतं, पण दुर्दैवानं त्यांनी काही ऐकलं नाही, तेही निवडणुकीच्या रिंगणामध्ये आले। निवडणुकीच्या रिंगणामध्ये आल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब देशमुखांनी सांगितलं की गणपतराव देशमुखांचा वारस म्हणून या ठिकाणी तुम्ही मला मदत केली पाहिजे, जनतेला आव्हान केलं। मी बाबासाहेबांना अर्ज काढायच्या अगोदर सांगितलं बाबासाहेब आणि अनिकेत तुमचं जेवढं वय आहे तेवढी वर्ष सेवा वडिलकीच्या नात्यानं मी गणपतराव देशमुखांची केलेली आहे, त्यामुळे तुम्हाला राजकीय वारस होऊ शकत नाही, ती भूमिका आणि राजकीय वारस दीपक साळुंकेच होऊ शकतो, हे मी इथल्या सगळ्या शेतकरी कामगार पक्षाला आवर्जून सांगेन।
या गावातली सगळ्याच पक्षाची मंडळी, मी काही नावं कोणाची घेत नाही आता, परंतु या गावातल्या सगळ्या पक्षाची मंडळी गेली 30 वर्षाच्या काळामध्ये वेगवेगळ्या कामाच्या निमित्तानं माझ्याकडे आली. बापूची मंडळी आली, आमदार साहेबांची मंडळी माझ्याकडे आली, सगळी दिग्गज मंडळी आहेत गावातली. इथं ऐकत असले तर त्याच्या मनाला माहिती आहे आबाकडे आम्ही गेलो, आबाने आमचं काम केलं. इथला एकही पक्षाचा प्रमुख कार्यकर्ता राहिला नाही की जो दीपक आबाकडे जाऊन काम करून आलेला नाही. काही मंडळींना मी सांगितलेलं आहे, काही मंडळींनी मला सांगितले आबा लय आमचं नाव घेऊ नका, अंधारात आम्ही तुमच्या बरोबरच आहे, असंही मला सांगितलेलं आहे. पण या ठिकाणी मी आमचे सरपंच संदीपांजी हिप्परकर साहेब असतील, या सगळ्या मंडळींनी आणि आमच्या ज्या तरुण सहकार्याने मला साथ द्यायची ठरवली, त्या सगळ्या मंडळींना मी एवढंच सांगेन की तुम्ही जो विश्वास माझ्यावर व्यक्त केलेला आहे त्या विश्वासाला कधी कुठल्याही परिस्थितीत तडा जाणार नाही याची जबाबदारी मी या ठिकाणी घेणार आहे. गेल्या 30 बंद करायला सांग रे, गेली 30 वर्षाच्या काळामध्ये अतिशय निरपेक्ष भावनेनं या तालुक्याच्या जनतेची सेवा केली. मी जेव्हा अर्ज भरायचं ठरवलं, बाळा शांत बसा जरा, त्यावेळेला आमच्या दोन्ही मंडळींनी शेतकरी कामगार पक्षांनी सांगितलं की आबाला काय आम्ही या म्हणलं नव्हतं, आबांच्या मागे किती मतं आहेत हे आम्हाला माहिती आहे. बापू आणि बापूंच्या सहकार्याने सांगितलं आबाच्या मागे काय 5,000 मतं असतील. जेव्हा निवडणूक लागली की त्यांना दीपक आबाची उचकी लागते, पण जेव्हा आबा उभा राहायचं म्हणलं की थोडं गाणं बिघडलेलं असतं. जेव्हा या तालुक्यामध्ये मी अर्ज भरायचं ठरवलं आणि या तालुक्यामध्ये मी आपल्या जनतेला आवाहन केलं की या ठिकाणी मी अर्ज भरायचा आहे, तुम्ही सगळ्या मंडळींनी मला मदत करायच्या हिशोबाने तुम्ही या ठिकाणी यावं. मला या तमाम जुजारपूरच्या मंडळींना सांगायचं आहे, महाराष्ट्रामध्ये जेवढे जेवढे अर्ज भरले सगळ्या दिग्गज नेते मंडळींनी, त्यामध्ये सगळ्यापेक्षा जास्त गर्दी ही तुमच्या दीपक आबा साळुंकेची सांगोल्याच्या कचेरी पुढे होती. 30,000 लोक त्या ठिकाणी गोळा झाले, 10,000 आमच्या माय भगिनी त्या ठिकाणी गोळा झाल्या, 20,000 कार्यकर्ते गोळा झाले. हे काय सहजासहजी असं एका रात्रीत हा बदल होत नसतो. हे 30 वर्षाचं रक्ताचं पाणी करून, हाडाची काढ करून मी या तालुक्यातल्या जनतेची मनापासूनची सेवा केलेली आहे. आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्या सगळ्या मंडळींना जुजारपूरच्या 4 गोष्टीची विनंती आपल्याला करण्यासाठी आलोय. तुम्ही 20 तारखेला मला का मत टाकायचं. आजपर्यंतच्या काळामध्ये आपण अनेक मंडळींची सेवा केली, 50 वर्षाच्या काळामध्ये काही विकासाची कामं झाली नाहीत असा माझा दावा, परंतु या ठिकाणी मी येत्या 5 वर्षाच्या काळामध्ये तुम्ही मला आमदार म्हणून पाठवल्यानंतर या ठिकाणी मी काही गोष्टी ठरवलेल्या आहेत. आणि तुम्हाला माहित आहे या तालुक्याला दीपक आबा साळुंके पाटील ज्यावेळेला शब्द देतो त्यावेळेला पाळणारा हा दीपक साळुंके आहे, हे या तालुक्यातल्या जनतेनं अनेक वेळेला बघितलं. आज आपल्या जुजारपूरला टेंबूचं पाणी, या टेंबूच्या पाणी आणण्यामध्ये आम्ही खूप मोठं कष्ट घेतलेलं आहे. मी आपल्या सगळ्या मंडळींना माहिती आहे, साधारण 14-15 वर्षापूर्वी माझ्या वाढदिवसाच्या दिवशी या राज्याचे पाटबंधारे मंत्री शशिकांत शिंदे साहेबांना त्या टेंबू पासून दिवसभर पूर्ण 6 वाजेपर्यंत हे सगळी टेंबू आम्ही त्या ठिकाणी फिरवून दाखवले. त्यावेळेला आटपाडीमध्ये कोर्ट केस होती आणि आपल्या जुजारपूरमध्ये कोर्ट केस होती की ज्याच्यामुळं हा कॅनॉल थांबला होता. बरोबर आहे का. या सगळ्या कोर्ट केसेस काढून टाकल्या, कॅनॉलचं रिनोव्हेशन केलं, पुन्हा गाडी थांबली आमची. जुनोनीचं क्रॉसिंग जे आहे हायवेचं, त्याच्यासाठी दिल्लीला 2 वेळा आम्हाला जावं लागलं. 2 वेळा दिल्लीला गेलो, त्याची परवानगी आणली, त्यानंतर मग ते क्रॉसिंग झालं आणि अशा पद्धतीने टेंबूचं पाणी आपल्याकडे मिळालेलं आहे. परंतु या तालुक्याचं दुर्दैव असं आहे, टेंबूचं पाणी आलं, म्हैसाळचं आलं, निरा उजवा कालव्याचं आलं, पण या तालुक्यातल्या जनतेला आपल्या हक्काचं पाणी जरी असलं तरी दर पाण्याच्या पाळीला आपण भीक मागायची, वर जायचं आणि कोणाला तर आमच्यासारख्या पुढाऱ्याला जायचं, आम्ही त्यांना सांगायचं हे पाणी आम्हाला द्या, मग ते पाणी यायचं. पाणी आलं म्हणलं तरी कुणीतरी फोडलं की पाणी पुन्हा बंद व्हायचं. उद्याच्या विधानसभेला तुम्ही मला लोकप्रतिनिधी म्हणून पाठवल्यानंतर मी एवढाच शब्द आपल्याला देईन की पुन्हा सांगोलेकरांना आणि या जुजारपूरकरांना टेंबूच्या पाण्यासाठी भीक मागावी लागणार नाही. आपली आपली पाळी 15 दिवस अगोदर त्या अधिकाऱ्याने इथे येऊन सांगितलं पाहिजे की आम्ही जुजारपूरला पाणी 1 तारखेपासून 20 तारखेपर्यंत देणार आहे. ही पाण्याची शिस्त भविष्य काळामध्ये मी लावणार. दुसऱ्या गोष्टीचा मी अतिशय काटेकोरपणाने विचार केला की आपल्या तालुक्यातली गेली 50 वर्षापासून या दुष्काळी परिस्थितीमुळे अनेक कुटुंब मुंबईला, पुण्याला सगळी गेली. मग आपल्या तालुक्यामध्ये इतक्या चांगल्या प्रकारची सुबत्ता असताना सांगोला सोन्याचं, पंढरपूर दाण्याचं,
मंगळवेढा दाण्याचा आणि पंढरपूर पाण्याचा अशी म्हण आहे. त्यामध्ये माझ्या सोन्यासारख्या सांगोल्यामध्ये आज आमची ही सगळी तरणी भांड पोरं रिकामी फिरतायत. जे मुंबईला पुण्याला गेलेले आहेत ते रिटायर झाले की काही त्या ठिकाणी स्थायिक होत आहेत. म्हणून उद्याच्या 5 वर्षाच्या काळामध्ये मी एक आराखडा आखलेला आहे. या सांगोला तालुक्यामध्ये आपल्या कोळे आणि या माळावरच्या परिसरामध्ये एक MIDC, जवळे आणि घेरडी परिसरामध्ये एक छोटी MIDC, सांगोला तालुक्याला महूद भागामध्ये एक MIDC, या तालुक्यामध्ये 4 MIDC, 50,000 कोटी रुपयाचा प्रकल्प येणाऱ्या 5 वर्षाच्या काळामध्ये या तालुक्यातल्या आमच्या तरुण मुलांसाठी त्यांचा स्वतःचा उद्योगाचा व्यवसाय या तालुक्यात मिळाला पाहिजे. उद्या आमच्या एखाद्या तरुणाला दीपक आबाकडे जायचं, चिठ्ठी घ्यायची, भिकाऱ्यासारखं तिथं 4-4 वेळाला जायचं, साध्या MSCB मध्ये घ्यायचं असलं तर आमच्यासारख्या पुढाऱ्याकडे 10-10 वेळाला जायचं, ही उपेक्षा भविष्य काळामध्ये माझ्या तालुक्यातल्या तरुणांची राहणार नाही हे निश्चितपणाने मी ठरवलेलं आहे. म्हणून तालुक्यामध्ये तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी आमच्या माय भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा स्वतःचा स्वयंरोजगार या महिला बचत गट जे आहेत की ज्या जय मालाताईंनी अध्यक्ष असताना मगाशी सांगितलं आमच्या सहकार्याने की जय मालाताईच्या काळामध्ये ह्या सगळ्या महिला सक्षम करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी जय मालाताईंनी अतिशय मनापासून केलेला आहे. ह्या सगळ्या गोष्टी येणाऱ्या 5 वर्षाच्या काळामध्ये मी करायचे ठरवलेले आहेत. आणि आता एक शेवटची गोष्ट आपल्याला सांगितलं, साध्या गोष्टी आहेत. आपल्या तालुक्यामध्ये आपल्या गावामध्ये आपल्याला गरजा काय, तुम्ही सगळी मंडळी आहात. एक आपल्याला ग्रामसेवकाकडं काम असतं, उतारा पाहिजे असतो, दाखला पाहिजे असतो, काहीतरी असतं. ग्रामसेवकाची परिस्थिती काय आपल्या तालुक्यातली, ग्रामसेवक कधी सापडत नाही. उतारा काढायचा असेल, दाखला काढायचा असेल तर ती बिचारा सापडत नाही. सांगतो तुला. दुसरी बाजू अशी आहे की तलाट्याची गरज आपल्या सगळ्या गरीब माणसाला असते. तलाठी कधी सापडत नाही, त्याच्याकडनं कधी काम होत नाही. तिसरी बाजू अशी आहे, आपल्याला सगळ्यात महत्वाचा आपला जो विषय असेल तो वायरमॅनचा. कधीही आपण फ्यूज गेली, डीपी जळली, वायरमॅनला फोन केला तर वायरमॅन सापडला तर आपलं नशीब. लाईट बोर्डाचा साहेब तर कधी ऑफिसमध्ये नसतोच. आणि हे सगळं थांबायचंय कधी. आणि म्हणून मी ठरवलेलं, तुम्ही मला लोकप्रतिनिधी म्हणून गेल्यानंतर, तुम्ही मला आमदार म्हणून निवडून दिल्यानंतर मी आज तुम्हाला या ठिकाणी शब्द देतो, ज्या दिवशी तुम्ही मला निवडून पाठवाल त्याच्या पुढच्या आठवड्यापासून तुमच्या गावाचा ग्रामसेवक हा सोमवारपासून शुक्रवारपर्यंत 10 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत त्या ग्रामपंचायतमध्ये असेल. तलाठी इथं असतो का कुठे बाहेर असतो तुमचा? एकदा ते आता तेच सांगतोय, तेच करायचं आहे. मी काय करणार आहे तुम्ही मला आमदार म्हणून निवडून दिल्यानंतर हेच मी सांगणार आहे. तलाठी भाऊसाहेबला हुडकत जायचं. एखाद्या गरीबाचा उतारा असतोय, तलाठी भाऊसाहेब इथं नाही सापडला की त्या गरीबांना आमच्यासारख्या टग्याला घ्यायचं, बरोबर गाडीवर घालून जुनूनीला न्यायचं. सापडला तलाठी बरं, नाहीतर मग पुन्हा सांगोल्याला न्यायचं, पुन्हा त्याचा नाश्ता भजी चहा आमच्यासारख्या टग्याला खाऊ घालायचं. 5 रुपयाचा उतारा काढायला 500 रुपये खर्च. एका हेलपाड्यात बिचाराचं नशीब मिळालं तर मिळालं, 2 हेलपाड झालं की ती गाव गेलं, सगळं काम गेलं घोटाळ्यात. दुसरी सगळ्यात महत्वाची म्हणजे वायरमॅन. 100 फोन केले तर वायरमॅन सापडत नाही, लाईट बोर्डाचा सापडत नाही साहेब. तिसरी बाजू आता सांगितली की आमच्याकडे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, तिथं आमची नर्स सिस्टर 6-6 महिने नाही. मग हे सगळं करत असताना, आमदार म्हणून काम करत असताना आम्हाला सुद्धा आमच्या मनाला लाज वाटली पाहिजे. माझ्या तालुक्यातल्या ह्या मूलभूत गरजा जर आपण पूर्ण करत नसेल तर त्या लोकप्रतिनिधी म्हणून घेण्याला त्याला कुठल्याही प्रकारची आपल्याला किंमत नाही. आणि म्हणून मी या तालुक्याच्या विकासाचा सगळा आराखडा बदलण्यासाठी तुम्ही मला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिल्यानंतर ही ज्या सगळ्या मूलभूत गरजा आहेत ह्या सगळ्या तुमच्या जाग्यावर येतील. घरकुल मंजूर झालं एखाद्याला गरीबाला की पुन्हा एक टग्या असतोय त्याला, चल इकडं चल तिकडं. घरकुल आणि त्याचा पहिला हप्ता मिळेपर्यंत या बिचाऱ्याच्या खिशाला 2-5 हजार रुपये आमच्यासारख्या टग्याला खर्च करावंच लागतं. कशासाठी हे पाहिजे? तुमचं जे आहे हक्काचं, उद्या मला तुम्ही आमदार केल्यानंतर तुमच्या हक्काचं जे आहे 1 रुपयाचा खर्च न येता निश्चितपणाने ते तुमच्यापर्यंत मिळेल, ही हमी या निमित्तानं मी आपल्या सगळ्या तमाम जनतेला देणार. दिलं, सगळ्यांनी मिळून दिली मत. 40 वर्षानंतर पहिल्यांदा मी तुमच्याकडे मत मागायला आलेलो आहे. एक तुमचा भाऊ म्हणून, तुमचा हक्काचा पोरगा म्हणून. येतील आता 20 तारखेपर्यंत. आता फक्त यांच्या हातामध्ये एकच राहिलेलं आहे, हे जरा सगळ्याकडे भरपूर आहे. गबाळ. समजा काय आलं अंधारात तर अजिबात सोडू नका. जेवढं मिळतंय तेवढं सगळं घ्या, कारण ती काही कष्टाचं नाही.
बरोबर आहे का मामा? पटलं बघा. सोडू नका, घ्या. पण आतापर्यंत आपण बघितलं कशी कुणी इमानदारीने सेवा केली. मी आमच्या बाबासाहेब देशमुखांना सांगितलं, बाबासाहेब तुम्ही आम्हाला माहित कधी झाला? 3 वर्षापूर्वी माननीय आमदार साहेबांचं निधन झालं. त्यावेळेला एक चष्मावाला पोरग तिथं उभारलं होतं, त्याचं नाव होतं बाबासाहेब देशमुख. तुम्ही वारसदार झाला. तुम्ही 3 वर्षामध्ये लगेचच आमदारकीची स्वप्न बघायला लागला. अहो बाबासाहेब, 30 वर्ष झालं ह्या काळ्या आईची सेवा करण्यासाठी 18 तास आम्ही काम करतोय. त्याला 5 वर्ष तुम्ही काम करा, 5-10 वर्ष तुम्हाला सुद्धा आमदार करू. तुमच्या आज्याला 5 वेळा केले, तुम्हाला बी एकदा करू. एवढी गडबड कशासाठी झाली? जरा थांबा ना. काम केलं पाहिजे, तुम्ही लोकात गेलं पाहिजे. अजून बांध वरंबा तुम्हाला माहिती नाही. म्हणून मी या ठिकाणी सांगितलं की दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे. मला अतिशय मनापासून समाधान आहे. मी अर्ज भरल्यापासून मला दिवसभरामध्ये अनेक मंडळी, शेतकरी कामगार पक्षाची असेल, बापूच्या गटाची असेल, ह्या सगळ्या मंडळींच्या अनेक मंडळींनी मला सांगितलं की आबा आम्हाला तुमच्यामध्ये प्रवेश करायचा आहे. सांगोला तालुक्यामध्ये आजपर्यंतच्या 8-10 दिवसाच्या काळामध्ये शेतकरी कामगार पक्षातल्या अनेक मंडळींनी प्रवेश केला. त्याचं कारणच एवढं की आबा आम्ही आता कंटाळलोय, एकदा तुम्हाला मदत करायची आहे तर ती आम्ही उजळ मात्यानं करेन. त्यामुळं बंधूंनो, मी तुम्हाला एवढंच सांगेन, अजून काही सभा व्हायच्यात, अजून मंडळी गावात येणार आहेत. ती हात अगदी छातीवर हात जोडून ठेवून सांगतील की आम्ही अमुक करणार आहे, आम्ही तमुक करणार आहे. मला त्यांना सांगायचं आणि तुम्हालाही सांगायचं आहे, या तालुक्यातल्या 6 निवडणुका, 5 निवडणुकीला गणपतराव देशमुखाच्या प्रचाराचा प्रमुख मी होतो. शहाजी बापूच्या निवडणुकीमध्ये प्रचाराचा प्रमुख मी होतो. त्यामुळे या तालुक्यातल्या कुठल्या वस्तीवरचं मांजर दूध पितंय आणि कुठल्या वस्तीवरचं पेत नाही हे सुद्धा मला चांगलं माहिती आहे. निवडणुकीचा आराखडा करण्यामध्ये मी अतिशय तज्ञ आणि माहीर माणूस आहे, आपल्या सगळ्या मंडळींना माहिती आहे. त्यामुळे उद्याच्या निवडणुकीमध्ये कुणी कितीही कोंबडं झाकायचं ठरवलं तर दीपक आबा काही निवडून आल्याशिवाय राहत नसतो, हे तुम्हाला या ठिकाणी खंबीरपणाने मी सांगेन. आणि मग आता आबाची गाडी आता निघालेली आहे, त्या गाडीमध्ये आपण सुद्धा बसलं पाहिजे, पहिल्या गाडीमध्ये, पहिल्या डब्यामध्ये. एवढीच मी तुम्हाला विनंती करेन. मी काय गर्व करून सांगणारा माणूस नाही. आतापर्यंत तुम्ही सगळ्या मंडळींनी प्रत्येकाला मदत केलेली. बापूला कोणी मतं टाकली, आमदार साहेबांना मतं टाकली. मी 40 वर्षाच्या कष्ट केल्या, या जनतेचं कष्ट केल्यानंतर पहिल्यांदा तुमच्या दारामध्ये मत मागायला आलेलो आहे. आणि म्हणून जुजारपूरच्या मंडळींना मी एवढंच सांगेन की येतील, जातील, सांगतील. इथं 3 पक्षापेक्षा अजून काही जास्त पक्ष नाहीत. एक आबाला मानणारा वर्ग आहे, एक बापूला मानणारा वर्ग आहे, एक शेका पक्षाचा वर्ग आहे. ह्या दोन्ही पक्षाच्या मंडळींना सांगेन की आता आल्यानंतर त्यांना जरा थांबू द्या. एक वेळ या तालुक्याची शिस्त लागायसाठी, एक वेळ तुम्हाला तुमच्या हक्काचं मिळायसाठी, या तालुक्यातल्या गरिबाची बेरोजगारी संपायसाठी. आणि आता सांगितलं आमच्या काय माई माऊल्या विधवा आहेत, ह्या सगळ्या पेन्शन योजना आहेत. तुमच्या साधं कार्ड काढायचं म्हणलं तर किती वर्ष झालं कार्ड बंद आहे? 12 वर्ष झालं कार्ड बंद आहे तुमचं रेशनिंगचं. लोकप्रतिनिधी काम करत असताना आम्हाला शरम वाटली पाहिजे. 12 वर्ष माझ्या तालुक्यातल्या लोकांना रेशनिंगचं कार्ड मिळत नाही. साधी नर्स एखादी आमची माय माऊल्या आजारी पडली तर तिला इंजेक्शन गोळ्या द्यायला बस नर्स मिळत नाही. मग आमची आमदारकी काय उपयोगाची? आणि म्हणून मी तुम्हाला एवढं खनकावून सांगेन, हे सगळं जर नीट करायचं असेल, हा तालुका अगदी व्यवस्थित चालवायचा असेल, फक्त 5 वर्ष तुम्ही मला संधी द्या. नाही सगळं नीट केलं तर दीपक साळुंके नाव बदलल्याशिवाय मी राहणार. काही करायचं नाही, मला काय माझ्या खिशातलं द्यायचं नाही. मला तुमच्या हक्काचं जे आहे ते तुमच्यापर्यंत फक्त पोचवायचं आहे. एवढ्यासाठी एक वेळ फक्त तुम्ही मला आशीर्वाद द्यावं, एवढी विनंती या निमित्तानं करेन. आणि भविष्य काळामध्ये या सांगोल्याचा सगळा नकाशा बदलल्याशिवाय मी राहणार नाही. छोटी मोठी रस्त्याची कामं असतील, काही पुलाची कामं असतील, मी पहिल्यांदा ठरवलं, मी ते सांगितलं, दर 4 महिन्याला माझा जनता दरबार असेल या गावामध्ये, ह्याच ठिकाणी असेल. एका बाजूला अशी प्रांत, तहसीलदार, मामलेदार, फौजदार सगळे एका बाजूला असतील आणि एका बाजूला माझी जनता असेल. जे काय काम करायचं आहे ते तलाट्याने इथंच करून द्यायचं, जे काय काम आहे ते ग्रामसेवकने बीडीओने इथंच करून देत. एक वेगळी पद्धत या तालुक्याला मी निश्चितपणाने भविष्य काळामध्ये लावेल. एवढाच शब्द या निमित्तानं मी आपल्या सगळ्या मंडळींना देतो. फार वेळ आपला घेत नाही. एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहिला, असाच आशीर्वाद सगळ्या पक्षाच्या मंडळींनी फक्त एक वेळ मला द्यावा. आमच्या तरुण मित्रांना सुद्धा मी विनंती करेन. आणि दुसरी शेवटची एक विनंती करेन की उद्याच्या 10 तारखेला उद्धवजी ठाकरे साहेबांची सांगोल्याला मोठी सभा आहे. त्यांचे विचार ऐकण्यासाठी आपण मोठ्या संख्येने या सभेला उपस्थित राहावं ही आपल्या सगळ्यांना कळकळीची विनंती करतो. आणि ज्यांनी या ठिकाणी आता आमच्या तरुण मंडळींनी प्रवेश केला, ते आमच्या भगिनीनं प्रवेश केला. आमच्या संदीपान सरपंचांनी मला आशीर्वाद द्यायचा ठरवला.
आपण सगळे मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो आणि पुन्हा एकदा येणाऱ्या 20 तारखेला नशीब बघा माझं अर्ज भरल्यापासून कसं चांगलं आहे. त्या बॅलेट पेपरवर माझं नाव सुद्धा 1 नंबरवर आहे. काय बघायचं नाही, फक्त पहिल्या नंबरचं बटन दाबलं ऑल इज ओके, सगळं हे ओके, मत ओके, निकाल ओके, भविष्य काळातलं काम सुद्धा ओके, सगळं ओके झाल्याशिवाय मी काय राहणार नाही एवढंच या निमित्तानं सांगतो. पुन्हा एकदा एवढ्या मोठ्या संख्येनं तुम्ही मला आशीर्वाद देण्यासाठी माझं ऐकण्यासाठी आला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अभिलाषा प्लाय ग्लास अँड हार्डवेअर जुनून